देतात आणि ज्यावेळी तुम्ही मॅच हरता ना त्यावेळी ती लोक तुम्हाला शिव्या देतात. म्हणजे गावातील टीम ज्यावेळेस मैदानात उतरते ना त्यावेळेस मिळालेला आनंद हा खूप वेगळा असतो. त्या गावातील टीम अर्थातच काळभैरव पोपेटा हा संघ मैदानामध्ये उतरला आहे आणि त्याच्या प्रतिस्पर्धी जर पाहिलं तर लेट अनिकेत आर्यन प्रतिष्ठान बघा हा संघ या हंगामामध्ये पहिल्यांदाच आलाय आणि या संघाचा विचार केला ना हा संघ देखील एकाच गावातला आहे. त्यांच्या देखील अंगावरती जर्सी जर पाहिली नेता तर एकाच गावाची आपल्याला जर्सी पाहायला मिळते. तो आनंद खूप वेगळा असतो. तर हेच मॅचला या ठिकाणी सुरुवात होते कारण दोन व्यक्तिमत्वांना खऱ्या अर्थाने ही आदरांजली असेल या टीमच्या माध्यमातून. कारण तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा कधी नाही केले मोठेपणा उडून गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. खरं तर पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना पुनर्जन्म घ्यावा हीच या टीमची प्रार्थना असेल. कारण तुमच्या आमच्यामध्ये हसणार हे दोन व्यक्तिमत्व होतं. चला या ठिकाणी वेळ खूप घेतला जातोय. तर मॅच मधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज विघ्नेश पोपेटा. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अनिकेत भगत. पहिला चेंडू अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे श्री गणेशा झालाय एक या धावेनं संघाचं खातं खुलं केलंय. काळभैरव पोपेटा संघाच्या वाटेला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आलंय. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच अनिकेत आर्यन प्रतिष्ठान या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. आणि या संघाची सलामीची सोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एकीकडे जर पाहिले तर बाबू आणि दुसरीकडे पाहतो अनिकेत भगत. बघा बाबूकडे क्षमता आहे परंतु या ठिकाणी पहा लिडिंग एज बॅटला या ठिकाणी पाहायला मिळतीये. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश पोपेटा प्रभावित केलाय या गावातून खेळत असताना या खेळाडूनं ज्यावेळी संधी मिळाली ना ॲज अ ओपनर गोलंदाज म्हणून त्यावेळी या गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलाय. तो विघ्नेश पोपेटा आपण पाहतो. ओ हो चांगला फटका अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली आणि चेंडू होतोय फरार 4 धावा करता. यस सुरुवात झाली आहे आणि बाबूची चर्चा होते. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं ना याच बाबूनं अक्षरशः सर्वांना प्रभावित केलं होतं. आज तो या टीममध्ये आलाय आणि या मैदानावरती येत असताना पहा सलामीची भूमिका बजावत असताना काय सुरुवात करतोय. विघ्नेश पोपेटा या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीच्या ओ हो डायरेक्ट हिट होते. आत्मबलिदान देहपात पहिला फलंदाज बॅक टू डगआउट रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला या ठिकाणी फलंदाज आउट झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येत आहेत कल्पेश मोहिते. बघा चर्चा याही खेळाडूची राहिली आहे. काल जर पाहिलं आपण यांचा उल्लेख केला होता अगदी साखरपुडा झाला आणि थेट मैदानावरती आले. हे क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. कारण तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. अगदी मी कित्येक वेळा म्हणतो क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. पुन्हा एकदा विघ्नेश पोपेटा मैदानावरती गोलंदाजी करतायत. आता मात्र चांगला फटका अनिकेत भगतच्या माध्यमातून निघलेला आणखीन एक दणका चेंडू जातो सीमेरेषेबाहेर 4 धावन करता.
9 धावा धाव फलकावरती होत आहेत, कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता अनिकेत आता मात्र आपल्या डावाला आकार देत आहेत. बघा जिथे बाबू आऊट झाले ना त्यानंतर अनिकेतनं आपल्या खांद्यावरती धुरा या ठिकाणी घेतली आहे. तो जिम्मेदारी या ठिकाणी घेतोय आणि जिम्मेदारी घेत असताना मैदानावरती नेत्रदीप या ठिकाणी फलंदाजी करत असताना आणखीन एक मोठा फटका तर सजवलाय, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडू उचलतात, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा या मैदानावरती पूर्ण होत आहेत. षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकामागे धावा जमा होतात. 1 गडी बाद 11. तर यस आपण पाहतो विरवी गावचे अविनाश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाटील साहेब आपलं देखील या आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. अनिल नाईक साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आज जर पाहिलं तर पूर्ण कळंबोली गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खूप देखणी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. सामना मित्रांनो आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एकीकडे पाहिली तर स्वर्गीय अनिकेत आणि स्वर्गीय आर्यन प्रतिष्ठान आणि दुसरीकडे पाहतोय काळभैरव पोपेटा. बघा मैदानावरती निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतो. 1 षटक झालंय, 11 धावा झाल्यात, 1 गडी बाद झालाय, म्हणजे ट्रिपल एक्का 4th एक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र चांगला चेंडू फेकला. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकतात गोलंदाज आहेत कणकेश्वर पोपेटा. बघा भरपूर या ठिकाणी याही खेळाडूंनी क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. खूप मोठा दांडगा अनुभव आहे. अनुभव इज बेस्ट टीचर असं म्हणतात ना. आणि अगदी पहा थोडासा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे एका धावेची भर पडली आहे. धावसंख्या धावून पोहोचली आहे 1 गडी बाद 12 या धावसंख्येवरती. अनिल नाईक यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर साहेबांचं देखील आपण आपल्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. कळंबोली गावातील माझी फिरकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे. फिरकीचे जादूगार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जायचं. खूप चांगली गोलंदाजी त्यांची एकेकाळी या मैदानावरती राहिली आहे. आज या युवा पिढीचा खेळ पाहण्यासाठी थेट या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संख्येवरती दुसरा झटका या ठिकाणी बसला आहे. फलंदाजी करणाऱ्या अर्थातच लेट अनिकेत आर्यन्स प्रतिष्ठान या संघाला दुसरं षटक मित्रांनो चालू आहे, जिथे कणकेश्वर काय गोलंदाजी करतात, एलआयचे यांकडून मारा करतायत. आता मात्र उमेश या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 4थ्या क्रमांकावरती त्यांची वर्णी लागली आहे. बघायचं कशा पद्धतीनं फलंदाजी करतील, कारण याही खेळाडूंकडे अनुभव आहे. यांनी देखील हे मैदान या अगोदर गाजवलं आहे, परंतु आता मात्र यावर्षी या हंगाम गाजवण्यासाठी सज्ज होतील का. ही मॅच आहे जिथे पहा थोडीशी लाईन भरकटताना पंच जमिनीला का दोन्ही हात समांतर करताना देखील पाहायला मिळत आहेत, दर्शवतायत हा बॉल वाईट आहे, जिथे एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 13 पाहतोय. 2 गडी बाद 13. षटक क्रमांक दुसरं चालू असताना उमेश यांना आपण स्ट्राईकवरती पाहतोय. तर गोलंदाज कणकेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. आता मात्र लोवर फुलटॉस चेंडू होता, जिथे 1 धाव प्राप्त केली आहे.
एका धाब्यात समाधान मानावं लागतंय आणि एका धाब्यानं संघाची एकूण रणसंख्या 2 गडी बाद 14 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू असताना खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी घेऊन आलेत काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील दुसरा सामना. आता मात्र पुन्हा एकदा लोवर प्रतीचा फुलटॉस चेंडू जिथे एक धाव तर मिळाली अलॉंग द कारफीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते, तिसरीच्या शोधात आहेत का आणि पहा अगदी बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती आपण पाहतोय आणि या 3 धावेनं संघाची एकूण रणसंख्या 17 म्हटलं की खतरा, कोणत्या टीमला खतरा निर्माण होईल हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. उमेश यांना आपण पाहतो स्ट्राईकवरती मोठ्या फटक्यांसाठी ओळखले गेले जातात, परंतु कणकेश्वर यांचं कौतुक करावं लागेल. आता मात्र फटका तर चांगला सजवलाय, या फटक्यामध्ये ताकद किती आहे. येस डेफिनेटली हा चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर 6 धावा. तेवीस धावा धावपलकावरती. बघा दोन्हीही संघामध्ये जर पाहिलं तर एकाच गावातून बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू आहेत, परंतु आज एकाच गावातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चांगले मित्र आता मात्र चांगले शत्रू पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेटमध्ये शत्रू आणि मित्र असं काही नसतं. क्रिकेट हा क्रिकेट आहे. समाप्तीनंतर आपण धावगती जर पाहिली तर 3 गडी बाद 23. तुषार जळे या ठिकाणी मैदान ISS पाण्याची पूर्तता या ठिकाणी करायची आहे. 3 गडी बाद 23 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अर्थातच लेट अनिकेत आर्यन प्रतिष्ठान या संघाची धावगती पाहतोय. उल्लेख जर केला तर मित्रांनो एकाच गावातील सर्व खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये, परंतु आज गावाविरुद्ध गाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आज जर या मॅचमध्ये बघायचं कोणता संघ वरचढ ठरेल, कारण काळभैरव पोपेटा संघाचा विचार केला ना, या संघामध्ये असलेले खेळाडू अनेक वेळा आम्ही यांचे सामने पाहतो. या संघाकडे अनुभव आहे, हा संघ जिद्दी आहे, या संघातील खेळाडू मध्ये चिकाटी आहे, संघर्ष आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, अशा सर्व काही गोष्टी आहेत. आणि हे खेळाडू आज मात्र या हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झालेत. बघायचं या वर्षीचा त्यांचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने असेल, कारण याच्या अगोदर काही स्पर्धांमध्ये या काळभैरव पोपेटा संघानं भल्या भल्यांना पाणी पाजलं आहे, परंतु या हंगामध्ये बघायचं आहे हा संघ कशा पद्धतीने खेळ करेल. कारण या संघामध्ये जर पाहिलं दिनकरजी पोपेटा यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे पाहिलं तर विराज आणि दुसरीकडं प्रणय पोपेटा, हे 2 खेळाडू. आणि या 2 खेळाडूंचा तर उल्लेख केला ना, अगदी प्रॅक्टिस सत्रामध्ये लाजवाब खेळ राहिला आहे. त्यांचे अनेक खेळ आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आलो. त्यांचे फटकेबाजी देखील तेवढीच बहारदार या ठिकाणी बनली आहे. त्यांचा खेळ प्रत्येकाला बघायचा आहे आणि बघायचं कशा पद्धतीने खेळतील. षटकांचा खेळ संपलाय. 2 धावगती झाली आहे. 3 गडी बाद 23. हे सीझन काल त्यांच्या वडिलांनी सांगितले की विराटची बॅटिंग पहा, आणि निश्चितपणे आम्ही तर आम्हाला देखील आतुरता लागली आहे. आम्ही देखील विराटचे फॅन झालो आहे, कारण त्याचा देखील खेळ आम्ही त्याच्या आघाडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पाहत आलो. त्यावेळी त्याची ताकद कमी पडत होती, परंतु त्यानं त्याच्यावरती मला वाटतंय
फोकस केलं, त्याच्यावर त्यानं सराव केला आहे. बघायचं आहे कशा पद्धतीने तो खेळेल. धावगती झाली आहे 3 गडी बाद 24 ही धावसंख्या. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय विनायक पोपेटा यांना कामुटेंकडून मारा करतायत. साई मोहिते या ठिकाणी आमच्याशी जोडलेत. पहिल्या मॅचमध्येच मी म्हटलं हा खेळाडू सस्पेन्स आहे. अजून देखील खेळाडूंमध्ये चर्चा होते प्रेक्षक गॅलरीमध्ये. साई मोहिते नेमका कोणत्या टीममधून खेळणार आहे. जो मैदान ज्यावेळेस मैदानामध्ये उतरेल ना तेव्हाच समजणार आहे मित्रांनो. त्यामुळं तोपर्यंत तुम्ही वेट आणि वॉच. येस 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 फुल टॉस होता. पंचांकडे दात मागितली जाते. स्क्वेअर लेग पंच पाहतायत. बघा पंचाची नजर चांगली आहे. जिथे एक धाव पुन्हा एकदा बघा पंच या ठिकाणी चर्चा करतील दोघांमध्ये. समन्वय अर्थातच चर्चा वार्ताप होईल. येस डिसिजन इज फेअर. बघा चेंडू हा चांगला आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 11 या धावसंख्येवरती अनिकेत भगत खेळतायत. विनायक पोपेटा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत भगत आता मात्र लोवर फुलटॉस चेंडू जिथे लॉग ऑन क्षेत्र निवडलाय आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 27 धावा. 3 गडी बाद 27 योगदान अनिकेत भगत 6 बॉल 13. 6 चेंडू मागे 13 धाव्यांवरती अनिकेत भगत खेळतायत. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले गेले जातात, परंतु अजून देखील ते शांत पाहायला मिळत आहेत. ही शांतता वादळापूर्वीची तर नाही का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. आणि बघायचं आहे अनिकेत भगत आता मात्र आपले हात खुले करतील का. परंतु पुन्हा एकदा पहा जिथे चोरटी धाव घेतली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या 28 धावा. 3 गडी बाद 28. तिसरं षटक चालू आहे. जवळपास 10.50च्या सरासरीनं हा संघ जातोय. आणि या सरासरीनं जर संघ गेला ना तर 42 धावांपर्यंत मजल मारू शकेल. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर 42 आहे. करेक्ट विक्रमजी गोंधळी साहेब या ठिकाणी आपण पाहतो. खिडूकपाडा या गावातून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व. परंतु पहा झाली आहे 4 गडी बाद 28 धावा धावफलकावरती पाहतोय. चला मॅच चालू करा. वेळ घेऊ नका. काही करा. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वेळ घेऊ नका. बघा जिथे योगेश विकेट जाते ना तिथे एकाच चंबूतून टाळ्या वाजतात. जिथे चौकार जातोय ना त्याच चंबूमधून टाळ्या वाजतात. म्हणजे एक आणि 12वा प्लेअर देखील पहा दोन्ही संघाचा एकच आहे. म्हणजे आज आयोजकांनी जर पाहिलं तर अगदी घरातल्या घरात भांडण असं म्हणतं काय वावगं ठरणार नाही आहे. मोठा भावाविरुद्ध मोठ्या भावाची भांडणं अगदी एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. परंतु पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव तर प्राप्त होते. दुसरी धाव गरज होती का. एस डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज.
षटकामागे 5 गडी बाद 29 धावा धापलकावरती लागतायत. बघायचे कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी होईल. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येण्यासाठी सज्ज होत आहेत. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं ना त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय. तो गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश पोपेटा. चला यानंतर मी विनंती करेल बॅड बॉय संघाचे संघनायक आणि लेट संभाजी घोरपडे प्रतिष्ठान या संघाचे संघनायक. चला आपण लगेच तयार. आणि सामन्याला खूप वेळ घेतला गेला जातोय पंच. चला तुम्ही एकाच गावातील आहात म्हणजे तुम्हाला एकमेकाच्या रणनीत्या माहीत असतील त्याच्यामुळे तुम्ही एवढा वेळ घेऊ नका. स्ट्रेट ड्राइव्ह एक धाव प्राप्त होते. दुसरी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय आहे काय. एस पुन्हा एकदा चुकीचा निर्णय होतय का या मैदानावरती. येतात भरत आणि जातात परत. आणखीन एक आउट. स्क्रीन मध्ये पोहोचलेत कदाचित. तर या 2 धावा या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा ऑल ऑन द कार्पेट एक धाव प्राप्त होतीये. दुसरीच्या शोधात कॉलिंग हे चुकीचं आहे. फक्त एक धाव. आता मात्र अखेर या चेंडूवरती संघाची आपल्याला पाहायला मिळते. घेतलेले काही निर्णय चुकीचे निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे चुकीचे निर्णय निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतीलच. कारण हा संघ जो आहे ना तो पहिल्यांदाच या मैदानावरती अगदी नवोदित खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये उतरलेत. अनुभवाची कमी आहे. या मैदानाचा इतकासा अभ्यास नाही आहे त्याच्यासाठी आपण त्यामुळे आपण पाहिलं मैदानामध्ये काही घेतलेले निर्णय त्यांच्या संघाच्या बाजूनं चुकीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. संदेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेशला एखादा मोठा फटका एखादा चौकार किंवा षटकार खेचावा लागेल. परंतु पहा जिथे पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा मानस. एका धावेत यावेळीच मात्र समाधान मानलंय. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 34 धावा. 6 गडी बाद 34 धावा धावफलकावरती पाहतोय. एस पुन्हा एकदा विघ्नेश गोलंदाजी करताय. स्ट्राईक वरती फलंदाज झपड पाहतोय. एक धाव या ठिकाणी निलेश भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपल्या आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत या ठिकाणी करूया. 6 गडी बाद 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात. आता मात्र एक आगळा वेगळा प्रयत्न जिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. एक धाव तर पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज सांघिक स्वरूपात आउट होईल का. नाहीये. डेथ 2च धावा डेथ केलाय. षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघानं अर्थातच लेट अनिकेत आर्यन प्रतिष्ठान या संघानं धावा उभारल्या. 6 गडी बाद 38 39 धावांचं आव्हान गाठायचंय. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करेल बॅड बॉय संघाचे संघनायक
आणि लेट संभाजी घोरपडे प्रतिष्ठान संघाचे संघनायक. चला आपल्याला या ठिकाणी दुसरी पुकार आहे. आपण लवकरात लवकर इमिजिएटली या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. लवकरात लवकर आपण आमच्या आयोजकांशी आमच्या मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. यानंतरचा सामना बॅड बॉय संघाचे संघनायक. चला आपलं लक्ष आम्ही वेधतोय. या संघाच्या संघनायकाला विनंती करतो चला आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. तर सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतो. बॅड बॉयज संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. तर मी संभाजी घोरपडे प्रतिष्ठान संघाच्या संघनायकाला विनंती करतो की चला आपण देखील या. आज जर पाहिलं तर बरेचशी प्रतिष्ठित मंडळी. यस डेफिनेटली संघाचे संघनायक सचिन ठोंबरे उर्फ शिवा या ठिकाणी आपल्याला या संघामध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. मी आधीच या ठिकाणी उल्लेख केला होता असे अनेक खेळाडू आहेत जे या हंगामामध्ये वेगवेगळ्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि आज जर पाहिलं तर संभाजी घोरपडे असं हे व्यक्तिमत्व. तर यस दिनेशजी भोईर खिडूकपाडा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तर निलेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण पाहतोय हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. दोन संघाचे संघनायक आपण पाहतोय बॅड बॉयज आणि स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान. टॉस जिंकलाय बॅड बॉयज या संघानं. अर्थात टॉस कबॉल राहिला बॅड बॉयज. जो काय निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करा. चला बॉल इथेच तुम्ही चॉईस करायचा आहे. दोन्ही संघनायक केलाय का मॅच बॉल द्या आपण. दोन्ही संघनायक इथे तुम्ही चेंडूची चाचपणी करायची आहे. तर यस आपण पाहतो गजाननजी काकडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर साहेबांचं देखील आपल्या आयोजकांच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत या ठिकाणी करूया. कारण स्वागत म्हणजे स्नेहाचं नातं, स्वागत म्हणजे प्रेमाचं नातं, स्वागत म्हणजे आपुलकीचं नातं, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचं नातं. आणि जिव्हाळ्याचं नातं जोपासताना आपल्याला पाहायला मिळतात हे आयोजक. खरं तर आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आज प्रत्येकाला या ठिकाणी इथे बोलवतात, प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी करतात. खरं तर अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करतो हा स्वागताचा सोहळा. खरंच विजेता आपलं कौतुक करावं एवढं कमी आहे. कारण आज तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाला इथं या ठिकाणी बोलवताय आणि बोलवत असताना त्यांचा आदर मान सन्मान या ठिकाणी करताय. कारण या स्पर्धेचा हा तर संकल्प राहिला आहे सर्वांना एकत्रित आणायचं, एकाग्रता, एकीचं बळ. आणि आज हा संदेश देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल दादांचं. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतो एकाच गावातील दोन्ही टीम आहेत आणि एकाच गावातील टीम एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे पाहिलं तर काळभैरव पोपेटा संघ. तर यस आदित्य देशमुख यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकता संघाचे संघनायक आहेत. यस त्यांचं देखील आपल्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो आहे. पहिला चेंडू अगदी वायडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. 38 धावा उभारल्यात. 39 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये जर पाहिलं स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रणय पोफेटा आणि दुसरीकडे पाहतोय सॉरी स्ट्राईक वरती रोशन आहेत. नॉन स्ट्राईकला प्रणय यांना पाहतोय. प्रणय आणि रोशन अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
पोपेटा अँड कंपनी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. बघायचं आहे कोणता संघ बाजी मारेल, कारण या संघाची लढत ही अस्तित्वाची असेल. या दोन संघांमध्ये जी चालणारी लढत आहे ना ती एक मैत्रीपूर्वक असली ना, परंतु मैदानामध्ये प्रत्येकाला जिंकायचंच असतं. आज कोणता संघ जिंकेल? येस डेफिनेटली चौकारणीची संघाचा श्री गणेशा झालाय 4 धावा धापलकावरती. काळभैरव पोपेटा हा संघ या हंगामामध्ये पूर्णशः तयारीनीच आला असेल, कारण पाठीमागच्या जर स्पर्धेमध्ये काही सामने जर तुम्ही पाहिले ना अगदी तोंडातील घास हिसकावून घेतल्यागत. अगदी तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन त्यांचा पराजय झाला, कधी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आज त्या झालेल्या कुठेतरी चुका आणि या चुकावरती पांघरून घालूनच हा संघ मैदानामध्ये उतरला असेल. एस पुन्हा एकदा या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय, जिथे 2 धावा प्राप्त केल्यात. बघायचं तिसरी धाव होईल का, आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. वा, काय चांगली रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय 7 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याला वेळ घेऊ नका. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा शेवटचा आणि अंतिम निर्णय असेल. अगदी समालोचन करत असताना आम्ही म्हणतो ना, पंचांशी तुम्ही कोणत्या प्रकारचा वाद घालू नका. जर तुम्हाला चांगला क्रिकेटर, तुम्हाला एक चांगला खेळाडू बनायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा, आणि ज्याला जे जमलं ना तोच खेळाडू आज आपण पाहतो मोठा खेळाडू म्हणून पाहायला जातो. अगदी सचिन, रमेश तेंडुलकर यांचं उदाहरण जर पाहिलं तर कित्येक वेळा 98, 99, 97 या धावसंख्येवरती आऊट नसताना देखील पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळं त्यांना मैदान सोडावं लागलं. तरी असं धावगती जर पाहिली तर 0 गडी बाद 7, तर चर्चा होते या खेळाडूची. तो खेळाडू मैदानावरती आलाय प्रणय पोपेटा. 21ला 32, परंतु पहा थोडासा वायडी शॉर्कर, सातत्यानं वायडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ साइड द ऑफ स्टंप, थोडस दूरवरती ठेवलं गेलं जातोय. 20 चेंडू 32 धावा. बघा प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील खेळाडूंची कमी नाही आहे. हे देखील खेळाडू पूर्ण ताकदीनं, पूर्ण ईर्ष्यानं, जिद्दीनं आणि चिकाटीनं मैदानामध्ये उतरलेत. आम्हाला देखील ही स्पर्धा जिंकायची आहे, आम्हाला देखील हे मैदान गाजवायचं आहे, आणि गाजवण्यासाठी या ठिकाणी या मैदानावरती खेळ दाखवतात. ओ हो हो हो, चांगला चेंडू. पुन्हा एकदा तोच टप्पा आहे, परंतु या चेंडू मागे थोडीशी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावगती 0 गडी बाद 7, षटकातील चेंडू झाले ते मात्र 5. काय या ठिकाणी गोलंदाजी करतात. पॉवर प्लेचं षटक हाताळणं इतकंच सोपं नाहीये. नवीन चेंडू हाताळणं इतकं सोपं नाहीये, परंतु सोपं करून दाखवतायत. गोलंदाजाचं नाव आहे तुषार जळे. काय गोलंदाजी करतायत. आता मात्र या फलंदाजाला जखडून ठेवले, परंतु पुन्हा एकदा येस, पहिला हदरा, पहिला 440चा करंट लागलाय काळभैरव पोपेटा या टीमला.
काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहाणा पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या आणि फलंदाज असा जो फलंदाज जो होत्याचं नव्हतं करू शकेल अशा फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान चाहिए, हौसले से उड़ान होनी चाहिए. आणि आज पहा हौसला पहा या टीमचा, जोश पहा, होश पहा आज या संघाचा. काय मैदानावरती खेळ करतायत प्रतिस्पर्धी संघ काळभैरव पोपेटा. या संघामध्ये जरूर तुमच्या टीम मध्ये नावातलेले गावातलेले तारे सिने तारके असतील, परंतु या सिने तारकांना देखील आम्ही झोपवू शकतो, यांना देखील आम्ही लोळवू शकतो, यांच्या समोर देखील आम्ही चांगला खेळ करू शकतो. आणि दाखवत असताना या हंगामातील पहिली टीम जो ही टीम पहिल्यांदा या मैदानावरती या नावाना खेळतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 ही धावसंख्या पाहतोय. खंडेश्वर या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतात. रोशन पोपेटा. मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. बघायचं आहे मूर्ती जरूर छोटी आहे पण कारनामे खूप मोठी आहेत. कित्येक वेळा या खेळाडूने हे मैदान घासवलं आहे, परंतु आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. समीकरण तर योगेश पाहिलं ना, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावा. गोलंदाज आपण पाहतोय उमेश भोईर यांना आपण पाहतोय. चला खूप वेळ घेतला गेला जातोय, कारण जवळपास अर्धा पाऊण तास या ठिकाणी एका मॅचला या ठिकाणी आपण पाहतोय. रोशन या ठिकाणी आपण पाहतोय. रोशन हो करतायत काय, चुकी होतीये. प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 17 विजयासाठी 32 धावांची गरज. आता मात्र थोडासा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जरूर येणारे अजून देखील अद्याप 17 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 17 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा चेंडू डॉट फेकलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1 गडी बाद 9 धावा. 16 चेंडू 30 धावांची गरज आहे. अजून देखील जर पाहिलं तर 17चा डिफरन्स चेंडू आणि धावांमध्ये पाहायला मिळतोय. खंडेश्वर मैदानामध्ये येत आहेत. डावखुऱ्या प्रतीचे फलंदाज आहेत आणि बघायचंय कशा पद्धतीनं या मैदानावरती खेळी साकारतील. उमेश यांचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतात. जिथे पहिलं षटक तुषार यांनी हाताळलं, अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत दुसरं षटक देखील चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा कारनामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. खंडेश्वर आपण पाहतोय खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फेस करतील खंडेश्वर, परंतु पहा पुन्हा एकदा थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली या चेंडूनं. डॉट 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 चेंडू पाहायला मिळतात. प्रत्येक डॉट चेंडू आता मात्र काळभैरव पोपेटे संघाचे ठोके या ठिकाणी वाजवत असेल, कारण संघ अडचणीमध्ये आलाय. तुम्हाला पहिल्या 30R सर्कलमध्ये धावा जमवता आला नाहीये आणि या ठिकाणी जर पाहिलं प्रणय पोपेटा सारखा खेळाडू तुमच्या चंबूमध्ये परतलाय, म्हणजे येणाऱ्या खेळाडूवरती तुमच्यावरती धडपण आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय. जिथे चेंडू पॅडवरती आदळलाय, संधी मिळाली होती विकेट घेण्याची, परंतु नाहीये. पुन्हा एकदा डॉट. संघाची एकूण धावसंख्या पहा 1 गडी बाद 9. काय सामना रंगलाय. प्रतिस्पर्धी संघ जरूर मानला जातोय नवीन आहे, परंतु नवीन सुरुवात आहे आणि नवीन सुरुवात काय जबरदस्त पाहायला मिळतीये. 14ला 30. 14 चेंडू 30 धावा. रन रेट वाढू लागलाय. येस परंतु प्रतिस्पर्धी संघानं विसरून जमणार नाहीये. नॉन स्ट्राईकला उभा असलेला रोशन अजून देखील मैदानावरती आहे. 13ला 30. 13 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडू डॉट. धाव पाहिली तर फक्त 1 गडी बाद 9. रोशन नॉन स्ट्राईकला आहे.
आता मात्र या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका सजवावा लागेल, कारण येणाऱ्या चेंडूवरती स्ट्राईकला रोशन येतील, परंतु काय रणनीती असेल, मोठा फटका शोधला गेला जाईल का? परंतु अखेर धाव घेतली आहे. म्हणजे समीकरण पहा, येणारे 12 विजयासाठी 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. सामना जबरदस्त रंगलाय. एकीकडे पाहिलं तर आपण पाहतो स्वर्गीय अनिकेत आणि स्वर्गीय आर्यन प्रतिष्ठान, एकीकडे पाहतोय काळभैरव पोपेटा. असं वाटलं होतं काळभैरव पोपेटा संघ या सामन्यामध्ये सहज विजय संपादित करेल, परंतु पहा या मैदानावरती काय गोलंदाजी पाहायला मिळते, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून येणारे 12 विजयासाठी 29 धावांची गरज. चला वेळ घेतला गेला जातोय. चला चला खूप वेळ घेतलाय मित्रांनो. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी टीम मीटिंग नकोय, खूप वेळ घेताय. थोडीशी घाई करा, कारण जर पाहिलं कारण अंपायर तुम्ही त्यांना सरळ या ठिकाणी आदेश द्या, सूचना द्या. वारंवार या ठिकाणी टीम मीटिंग नकोय. तर सामना लगेच चालू करा. येणारे 12 आणि विजयासाठी 29 धावांची गरज. खंडेश्वर यांना आपण स्ट्राईकवरती पाहतोय. बघा खंडेश्वर या पाठीमागच्या षटकामध्ये पूर्णतः फ्लॉप ठरलेत. आता मात्र खंडेश्वर यांना हात खुले करावे लागतील. आता मात्र मोठे फटके सजवावे लागतील, कारण अंतर चेंडू आणि धावांमधला आता वाढू लागले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अटॅक इज बाय डिफेन्स या सूत्राचा वापर करावा लागेल. तुमचं या ठिकाणी आत्मसंरक्षण करायचं असेल गोलंदाजापासून, तर तुम्हाला त्याच्यावरती प्रतिहल्ले चढवावे लागतील, आणि ते प्रतिहल्ले चढवावेच लागतील. आणि ते चढवले गेले जातील का? संघाची एकूण धावसंख्या पहा, 1 गडी बाद 10. येणारे 12 विजयासाठी 29 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती तुषार जळे, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ना तेच गोलंदाज. पुन्हा एकदा फक्त 5 धावा दिल्या होत्या, तेच गोलंदाज. काय गोलंदाजी करतात, वा जबरदस्त. पुन्हा एकदा डॉट. काळभैरव पोपेटा संघाच्या डिक्शनरीमध्ये जर पाहिलं ना डॉट 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 असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. येणारे 11 विजयासाठी 29 धावांची गरज. पहा चेंडू खेळले, फक्त 1 धाव दिली आहे. विकल्प भरपूर होते काळभैरव पोपेटा या संघाकडे. खंडेश्वर यांची निवड का झाली असावी असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. अजय पोपेटा सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. रोशन अखेर स्ट्राईक वरती आलेत. बघायचंय रोशन काय करतील. येणारे 10 विजयासाठी अद्याप देखील 28 धावांची गरज. रोशन यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत काळभैरव पोपेटा संघाला, कारण या अगोदरच्या काही स्पर्धांमध्ये, या अगोदर काही सामन्यांमध्ये रोशननं होत्याचं नव्हतं केलंय. तो रोशन पुन्हा एकदा या हंगामामध्ये आपल्या संघावरती असलेला विश्वास, आणि तो विश्वास पुन्हा एकदा दुगणित करेल का? येणारे 10 विजयासाठी 28 धावांची गरज. चला टीम प्रत्येक चेंडू मागे नकोय टीम मीटिंग. प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी सल्ले नकोयत, कारण मॅच जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढी वेळ देखील इम्पॉर्टंट आहे. तर वेळेला महत्त्व द्या. येणारे 10 विजयासाठी 28 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला रोशन. आता मात्र फटका या ठिकाणी बघायचंय. ओ चुकी केली आहे कल्पेश मोहिते, करताय चूक, चेंडू होईल फरार. आपण देखील लक्ष द्या. 9 चेंडू 24 धावा. रोशन ज्यांची चर्चा करत होतो ना ते रोशन आता मात्र मैदानावरती बरसू लागलेत. आता मात्र रोशन पुन्हा एकदा ओ लेक्शिकेवरती टाकला हा चेंडू. पंच पाहताय, सांगतात हा चेंडू चांगला आहे. येणारे 8 विजयासाठी 24. तुम्हाला या 2 चेंडूवरती सामन्यामध्ये तर काळभैरव पोपेटा संघाला शिरकाव करायचा असेल ना
तर या 2 चेंडूवरती तुम्हाला 2 मोठे फटके या ठिकाणी शोधावेच लागतील. चौकार किंवा षटकार. हा लिहा ना. येणाऱ्या विजयासाठी 24 धावांची गरज. तुषार जळे यांचं कौतुक करावं लागेल. रोशन स्ट्राईक वरती आहेत. फटका चांगला सजवलाय. बघायचं ताकद किती आहे. येस डेफिनेटली फसलाय फलंदाज रोशन. सात चेंडू 24 धावांची गरज आहे मैदानावरती. आपण पाहतोय विराट पोपेटा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. तर डॉट चेंडू झाला. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज जरूर आहे. आव्हान मोठं आहे. विजय आता मात्र खूप अवघड झालाय काळभैरव पोपेटा संघाला. असं वाटलं देखील नसेल काळभैरव पोपेटा या टीमला की आम्हाला हा संघ नमवू शकेल, परंतु काय. चला थोडेसे गाई. चला टीम मीटिंग नकोय. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ पंच. कारण पंचांची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असते. ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये 11 खेळाडूंच्या समेत ज्यावेळी आतमध्ये असताना त्यावेळी पंचांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही वारंवार अलर्ट करणं गरजेचं, सूचना ताकदीच्या सूचना देणं गरजेचं आहे. येणारे 6 विजयासाठी 24 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला विराट आहे. चला 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 या ठिकाणी जर मॅच जर इथून तर मात्र जिंकून दिली तर निश्चितपणे दिनकरदा यांच्या माध्यमातून 7,733 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक मिळणार आहे. 7,777. ₹77,033 पारितोषिक. मित्रांनो या अगोदर देखील या मैदानावरती एवढं मोठं पारितोषिक दिले, यावेळी देखील दिलं जाईल. जर का ही मॅच काळभैरव पोपेटा टीम जिंकली तर निश्चितपणे. आणि सुरुवात झाली आहे पहा, सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. फक्त 3 मारायचेत. 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू मागे दिनकर दादा यांनी बक्षीस लावले 77,033 रुपयाचं. बघायचं या ठिकाणी हे तुमचं अख्खं वर्ष निघेल, परंतु हे बक्षीस असतो मित्रांनो. परंतु कॉन्फिडन्स त्यांचं आत्मबल वाढवण्याचं हे काम करत असतात. ओ फटका सजवलाय. आणखीन एक. आता मात्र या फलंदाजाला सामना. हो गिरक्या थोड्या नाहीयेत. गिरक्या 77,033 रुपयाच्या. 3 चेंडू 12 धावांची गरज. 5 सामना काय रंगलाय. जबरदस्त. खंडेश्वरला ताकद दाखवावी लागेल. गोलंदाज हो पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी फिरकवलाय. एक धाव तर प्राप्त झाली आहे, परंतु पहा या ठिकाणी
आउट होत आहेत. अरे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज या मैदानावरती. एका चेंडू मागे 11 धावा होताना पाहिल्यात. याच मैदानावरती 2 चेंडू 12-13 धावा होताना पाहिल्यात. यावेळी 2 चेंडू 11 धावांची गरज असताना, परंतु पहा कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. काय चेंडू फेकले तदनंतरचे, जरूर षटकार 2 लगावले, परंतु तदनंतर केलेलं कमबॅक निश्चितपणे विजयाला गवसणी घालणार आहे. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 10 धाबांची गरज आहे. आता मात्र इथून एखादा चमत्कार, तो चमत्कारच. 1 षटक पूर्ण डॉट पाहायला मिळाला, परंतु फटका पहा स्ट्रेट ड्राईव्हला. हा फलंदाज तर अगोदर आला असताना तर निश्चितपणे चित्र हे विचित्र होऊ शकलं असतं, परंतु या ठिकाणी काही हरकत नाहीये. चांगला खेळलात. चला यानंतरचा सामना. चला यानंतरच्या टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर, नाणेफेकी जिंकणाऱ्या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी जो काय निर्णय घेतलाय त्याच्यावरती अंमलबजावणी करा. बॅड बॉय संघ तयार राहा.